नस्य हे कुणी करावं तर प्रतिमर्श नावाचं नस्य सांगितलंय ते सगळ्यांनी करावं. आजन्म मरणम शस्तम प्रतिमर्शस्तु बस्तिवत असं सांगितलंय की तुम्ही अगदी आजन्म म्हणजे जन्मापासून मरणेपर्यंत म्हणजे आबालवृद्धांपर्यंत सगळेजण हे करू शकतात. याला प्रतिमर्श नस्य असं म्हटलंय. आता ह्या नस्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की प्रतिमर्श नस्य, मर्श नस्य, विरेचन, शमन नस्य, बृहण नस्य. तर ह्याच्यामधलं जे मर्श नस्य आहे ना हे पंचकर्माचा भाग आहे. पण प्रतिमर्श नस्य हे तुम्ही घरच्या घरी करू शकतात. मर्शनस्य म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जास्त तीक्ष्ण किंवा उग्र औषधं टाकून करायचं असतं. त्याच्यामुळे त्याला अर्थातच तज्ज्ञांची गरज असते. ते तुम्ही एक्सपर्टच्या देखरेखीखाली पंचकर्म सेंटर्समध्ये जाऊनच केलं पाहिजे, कारण त्याला पूर्वकर्म लागतं, पश्चातकर्म लागतं, म्हणजे प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह हे गरजेचं असतं. पण प्रतिमर्शनस्य हे घरच्या घरी सगळेजण करू शकतं. मग आता हे कुणी कुणी करावं तर मी जसं सांगितलं की सगळे करू शकतात. पण त्याला अपवाद आहेत की जेव्हा तुम्हाला सर्दी होते, जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं किंवा तिथे सायनसायटिस झालेला असतो, सर्दी भरलेली असते, त्यावेळेस नसते ते 8 ते 15 दिवस जेवढा ताप असतो, सर्दी असते, तेव्हा करायचं नाही. बाकी तुम्ही ते सोडून रोज करू शकतात. आणि दुसरं म्हणजे की जे ॲलर्जिक शिंका ज्यामध्ये असतात किंवा सायनसायटिसचे जे लोक असतात ना की ज्यांना सायनसचा त्रास आहे, ॲलर्जिक शिंकांचा त्रास आहे, कायम ते सायनसेस भरलेले असतात, नोज कायम ब्लॉक असतं म्हणजे नाक कायम चोंदलेलं असतं, अशा लोकांनी मात्र कन्सल्ट केल्याशिवाय किंवा विचारल्याशिवाय, दाखवल्याशिवाय हे नस्य प्रतिमर्श जरी म्हणजे रोज करायचं जरी असलं तरी ते करू नये. आणि मग त्याच्या ज्या अवस्था असतात त्यानुसार ते आपल्याला तपासून ते ठरवता येतं. पण बाकी सगळे लोक, हे लोक सोडले तर बाकी सगळी लोक हे रोज नस्य प्रतिमर्श नस्य करू शकतात.